आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओमध्ये। 2020चा विमा पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार। 3 वर्षांच्या लढ्यानंतरही अनिश्चितता। पीक विमा कंपनीची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव। 2020च्या पीक विम्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता। पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पैसे वितरित करायचे सोडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। त्यामुळे 2020चा पीक विमा पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार असल्याची शक्यता आहे। अनियमितता टाळण्यासाठी निर्णय। दक्षता पथकाद्वारे केंद्राची होणार तपासणी। धान्य खरेदी केंद्रावर त्रुटी आढळल्यास कारवाई। लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा। रखडलेल्या हप्त्यांपैकी नोव्हेंबरचा हप्ता जमा। महिला आर्थिकदृष्ट्या अडचणीत। विलंबामुळे महिलांच्या मनोधैर्यावर परिणाम। जहाजांचा तुटवडा। लाल कांदा संकटात। आखाती देशात निर्यात ठप्प। पिंपळगाव बसवंत बाजारात प्रति क्विंटल 500 रुपयांची घसरण। दुबई, मलेशिया, तुर्की, बहरीन, कोलंबो यांसह आखाती देशांमध्ये कांदा पोहोचवण्यासाठी बंदरांवरून जहाजे मिळत नसल्याने निर्यातदार हतबल झाले आहेत। दररोज सुमारे 20,000 क्विंटल होणारी कांदा निर्यात सध्या ठप्प झाली असून त्याचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे। गत आठवड्यात सरासरी 1,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळणारा लाल कांदा आता घसरून अवघ्या 1,000 रुपयांपर्यंत आला आहे। भुसावळ तालुक्यात दुष्काळी अनुदान वाटपात लाखोंचा घोळ। बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान लाटले। प्रांताधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश। कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी पैसे भरले तरीही विमा नाही। 1,09,312 शेतकऱ्यांना प्रतीक्षा। मशागत संगोपनासाठी मिळणार का आधार? पीक विमा रक्कम भरणा केलेली शेतकरी संख्या तालुक्यात जेवढी आहे त्यात सर्वाधिक म्हणजे सोयाबीन पिकासाठीची आहे। एकूण 79,647 अर्ज संख्या आहे। खत विक्री प्रणाली ॲग्रीस्टॅकला जोडणार। अनावश्यक विक्री रोखण्यासाठी केंद्राने टाकली पावले। शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वाटप करणारी संगणकीय प्रणाली ॲग्रीस्टॅकशी जोडण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत। यामुळे अनावश्यक खत विक्रीला चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सांगली जिल्ह्यातील 423 गावात ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण। ग्रामस्थांच्या मालकी हक्कांना बळकटी। गती देण्याचे प्रशासनाचे आदेश। ग्रामीण भागात जागेच्या हद्दी व मालकीचे वाद वर्षानुवर्षे चालतात, ज्यामुळे मालकी हक्क वादात सापडतो। जागेवर निर्विवादपणे नाव नोंद नसल्याने घराच्या बांधकामास किंवा जागेवर बँक कर्ज मिळवण्यास अडथळे येतात। हे समस्यांचे मूळ लक्षात घेता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून जागा निश्चितीचे काम वेगाने केले जाते। शहापूर येथे 20,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी। व्यापाऱ्यांच्या लुबाडणुकीपासून शेतकऱ्यांना दिलासा। आठवड्यात खात्यावर पैसे। शेतकऱ्यांना होणार मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप। 4 लाखांचे उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची घाई। लाख शेतकऱ्यांना अद्याप मृदा आरोग्य पत्रिका। मातीचे नमुने गोळा करूनही 4 लाख शेतकऱ्यांना अद्याप मृदा आरोग्य पत्रिका मिळालेल्या नाहीत। त्यामुळे वाटपाचे काम दिले आहेत। येत्या 2 महिन्यात पूर्ण करा, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने मृदा चाचणी प्रयोगशाळांना। लासलगाव मार्केटला कांद्याची घसरगुंडी सुरूच राहील। 15 दिवसात 1,000 रुपयांची घसरण। जिल्ह्यात 200 कोटींचे नुकसान। बाजार समित्यांमध्ये झालेल्या सुमारे 20 लाख क्विंटल कांद्याच्या आवकेमुळे अंदाजे 175 ते 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मोठी बातमी। शेतकऱ्यांना रोजगार हमीचा दुबार लाभ देणं पडलं महागात। 12 रोजगार सेवकांसह 2 अधिकारी निलंबित। दुबार लाभ प्रकरणात 12 रोजगार सेवक व 2 अधिकारी निलंबित। मेळघाटात खळबळ। वसमतच्या मोंढ्यात हळदीची धूम। 19,000 पोहोचला भाव। शेतकऱ्यांमध्ये समाधान। मंगळवारच्या लिलावात हळदीला सरासरी 15,600 रुपये भाव मिळाला, तर उच्चांकी भाव 19,000 रुपयांपर्यंत पोहोचला। विशेष म्हणजे यावेळी हळद कांडी आणि बंड्या या दोन्ही प्रकारांना चांगला आणि समान भाव दिसून आला। नंदुरबार जिल्ह्यातील 56 गावांत पाणी नमुने दूषित। धडगाव तालुक्यात सर्वाधिक प्रमाण। पाणी नमुने तपासणीचे काम महिना अखेर पूर्ण करणार। 13 जिल्ह्यांना निधी मिळाला। 21 जिल्ह्यांना अद्याप प्रतीक्षा। पाणीटंचाई कृती आराखडा। विहीर अधिग्रहण टँकरचा मोबदला। विदर्भातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया यांसह 21 जिल्ह्यांच्या निधी मागणीच्या प्रस्तावाला विलंब झाला होता। त्यामुळे पहिल्या टप्प्यात निधी मिळाला नाही। प्राप्त प्रस्तावानुसार दुसऱ्या टप्प्यात निधी मिळणार आहे। बुलढाणा, अकोला जिल्ह्यात केळी दर स्थिरावले। 350 ते 950 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव। लाखांदूर तालुक्यात बोगस बियाण्यांचा ब्रँड उद्ध्वस्त। ब्रँडेड नावाखाली घरच्याच धानाची पॅकिंग। बोगस बियाणे रॅकेटचा भांडाफोड। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने कांद्या दरात घसरण। मार्केट यार्डमध्ये 620 ट्रक कांदा। 3,000 गेलेला भाव आता 2300 रुपयांवर। नव्या वर्षात 1 जानेवारीपासून दररोज सुमारे 500 ते 800 ट्रक कांद्याची आवक होत आहे। कापसावर आयात कर। शासनाचा निर्णय ठरणार साप गेल्यावर काठी जोडणारा। 6 ते 7,000 रुपये क्विंटल दराने विकला कापूस। शेतकऱ्यांचे झाले आर्थिक नुकसान।
लाडक्या बहिणींच्या एसटी बस स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी महिला रक्षकांवर. एसटी महामंडळाच्या प्रमुख बस स्थानकांवर राहणार तैनात. राज्यामध्ये चीनी बेदाण्याची विक्री होत असल्याने स्थानिक उत्पादक धास्तावले. चीनी बेदाण्यावर निर्बंध घाला. विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. धान्य खरेदी केंद्रांवर क्विंटल मागे 37 रुपयांची सर्रास आर्थिक लूट. आधारभूत खरेदी योजनेच्या फज्जा. संस्थांच्या मनमानी पुढे यंत्रणा हतबल. नियमात नसतानाही 40 किलोच्या एका पोत्यासाठी हमाली 15 रुपये घेतली जात असून एका क्विंटल मागे शेतकऱ्यांकडून 37 रुपये वसुली केली जात आहे. शासनाची भन्नाट योजना. शेतमजूर आणि शेतकऱ्यांना अवघ्या 25% रकमेत 4 शेळ्या आणि 1 बोकड. 24 जानेवारीपर्यंत करा अर्ज. सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना 75% अनुदानावर 4 शेळ्या व 1 बोकड मिळणार आहे. त्यासाठी 5 ते 24 जानेवारीपर्यंत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. कांदा रोप लागवडीला फाटा. बियाणे पेरणीवर शेतकऱ्यांचा भर. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने कांदा लागवड वाढली. बियाण्यांची होते बचत. कांद्याची रोपे तयार करून एकर क्षेत्राच्या पुनर्लागवडीसाठी साधारण 10 मजुरांना 3 दिवस लागतात. खर्च 10-12 रुपये होतो. तुलनेमध्ये पेरणी यंत्राद्वारे पेरणीसाठी 1 तास पुरेसा आहे. यंत्राद्वारे पेरणी करताना एकरी 2 ते 2.5 किलोपर्यंत बियाणे लागते. पुनर्लागवडीच्या कांद्यामध्ये साधारण 30% नुकसान होते. निधी अभावी थांबली जलशुद्धी. कसे मिळेल रोज प्यायला पाणी? अर्जुन खोतकरांच्या आश्वासनाचे काय झाले? जालन्याला आजही 8-10 दिवस आड पाणी. नागपूरला हुडहुडी. पारा 6.6. सीझनमधील निचांकी नोंद. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याने कापरे. लासलगावात कांद्या दरात 15 दिवसात 1000 रुपयांची घसरण. नाशिकच्या शेतकऱ्यांना 200 कोटींचे नुकसान. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या आठवड्यात तुलनेत दरात सुमारे 600 रुपयांची तर अवघ्या 15 दिवसात तब्बल 1000 रुपयांची घसरण नोंदवली गेली. नव्या वर्षात रेशनवरील ज्वारी आता बंद. तांदूळ कमी पण गहू जास्त मिळणार. अंत्योदय रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना महिन्याला 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मिळणार. वर्धा जिल्ह्यातील कारंजा परिसरात संत्रा उत्पादकांना 12.39 कोटी मंजूर. खासदार अमर काळे यांची माहिती. अतिवृष्टी नुकसानीची शासकीय भरपाई. विदर्भात थंडीचा कडाका कायम. राज्यातील थंडीत चढउतार कायम राहण्याचा अंदाज. इतर भागात तापमानातील चढउतार कायम आहेत. राज्यातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही थंडीची लाट होती. धनज येथील शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र बंद. शेतकऱ्यांची पंचायत केंद्र सुरू करण्याची मागणी. केंद्राला मंजुरी मिळून अनेक दिवस लोटले असतानाही प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला सोयाबीनचा माल नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. देवाभाऊंचे गिफ्ट लाडकी बहीणचे 3000 रुपये महापालिका निवडणुकीपूर्वी मिळणार. तेजस्वी घोसाळकरांची घोषणा. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच प्रत्येकी 1500 असे एकूण 3000 रुपये येत्या 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशीच दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.